माझ्या सर्व सहकारी बंधू भगिनी मित्र मैत्रिणींनो, तुमचा माझा हा महान भारत देश आणि बहुधा अन्य जग यातला फरक हा आहे की तिथले प्रश्न सुटतात. एक फुलस्टॉप आहे, त्याच्यावर एक फुलस्टॉप आहे. आमच्याकडे फुलस्टॉप्स असत नाहीत. नो फुलस्टॉप्स हिअर. हे मार्क टलीनी केलेलं वर्णन आहे. अमेरिकेमध्ये ब्लॅक्सचा प्रश्न असला तर ती गुलामगिरी कधी ना कधीतरी संपते. रशियामधली गुलामगिरी संपणारा फरमान रशियाचा झार अलेक्झांडर तिसरा हा 1861 मध्ये काढतो. त्याच वर्षी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष प्रेसिडेंट लिंकन, अब्राहम लिंकन, हा त्या गुलामगिरी विरुद्ध आणि त्याच वेळेला अमेरिकेचं राष्ट्रीय एकात्मता टिकवण्यासाठी सर्वस्व पणाला लावून सिव्हिल वॉरला सुद्धा सामोरा जातो, पण सांगतो की देशही दुभंगू देणार नाही आणि गुलामगिरी चालू देणार नाही. फुलस्टॉप्स येतात. आफ्रिकेमधून काळ्यांचा व्यापार चालू होता. जहाजाच्या जहाजं भरून पाश्चिमात्य देशांच्या मध्ये जात होती, पण त्याच्यावर एक पूर्णविराम येतो. आमच्या देशाचं नरड ही जाती व्यवस्था कधी पकडते आणि त्याच्यावर कधी फुलस्टॉप असणार आहे का नाही याची चिंता वाटावी, इतकी तुमच्या माझ्या संस्कृतीची आपल्याला चिंता करायला हवी. महात्मा फुलेंच्या आणि सावित्रीबाईंच्या दुर्दैवाने त्यांना स्वतःचं मूलबाळ झालं नाही, मग त्यांनी दत्तक घेतलं. तो होता एका ब्राह्मण विधवेला अनैतिक संबंधातून निर्माण झालेला अनौरस मुलगा. जात आडवी नाही आली. उलट त्यांनी समाजातला हा प्रश्न लक्षात घेऊन बालहत्या प्रतिबंधक गृह काढलं. तरुण मुली विधवा, त्यांच्यावर घरामध्येच होणारे बलात्कार, त्यातून जन्माला येणारी मुलं ती कचरापेटीत टाकली जात असत. महात्मा फुलेंवर समकालीनांमध्ये सतत आरोप होत आला की हे ब्रिटिशांचे बगलबच्चेही आहेत आणि हे धर्मांतराचं समर्थन करतात आणि हे ख्रिश्चनाच्या गोऱ्या साहेबाच्या पाव बिस्कुट चहा पिऊन बाटलेले आहेत. आपण कायम हे विसरतो उलट की अशा प्रकारच्या कामांच्यामुळे बाटवा बाटवीचे आणि धर्मांतराचे प्रमाण कमी झालं, बंद झालं. महात्मा फुलेंनी कधीही धर्मांतर केलेलं नाही. उलट जीवनाच्या तत्वज्ञानाची उभारणी करताना त्यांनी जवळजवळ वेदांताचाच विचार मांडलाय. तो निर्मिक, ईश्वर निर्गुण निराकार आहे, त्याला त्यांनी निर्मिक म्हटलं. आपण त्या सर्व एका ईश्वराची लेकरं आहोत. अभंग, त्याला त्यांनी शब्द काढला अखंड. पण त्यांच्याबद्दल संशय, कारण ख्रिश्चन मिशनऱ्यांची त्यांची मैत्री, पंचवद मिशनच्या मध्ये त्यांची उठबस. रमाबाई रानडेंनी ज्या संस्कृत विदुषी होत्या, पण त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला, ख्रिश्चन मिशन स्थापन केलं. पुण्याने त्यांच्यावर टीका जबरदस्त केली. महात्मा फुलेंनी रमाबाईंच्या ख्रिश्चन होण्याचं समर्थन केलं. पण बालहत्या प्रतिबंधक गृह, कारण अशांची सेवा अन्यथा ख्रिश्चन मिशनरी करत होते, पण त्या संस्कारात वाढल्यावर मुलं वयात आल्यानंतर ठरवत होते की आपण ख्रिश्चनच व्हायचंय. माझे आईवडील कोण? ज्या फादरनी माझा सांभाळ केला, ज्या बिशपनी मला वाढवलं, त्यांनीच मला धर्माचा विचार दिला, त्यांनी मला माणूस म्हणून जगण्याचा सन्मान दिला. महात्मा फुलेंनी बालहत्या प्रतिबंधक गृह काढलं. पुण्यामध्ये त्यावेळेला जाहिराती लावण्यात आल्या होत्या की या पुढच्या काळामध्ये दुर्दैवाने एखाद्या विधवेला दिवस गेले तर तिने काळजी करू नये, गर्भवती असण्याच्या काळामध्ये तिने येऊन राहावं महात्मा फुलेंच्या बालहत्या प्रतिबंधक गृहामध्ये, तिला तिथे बाळ होऊ द्यावं आणि नंतर पुन्हा तिने समाजामध्ये आपल्या घरामध्ये परत जावं. बाळाचा सांभाळ आम्ही करू. अशातला एक मुलगा, तो म्हणजे महात्मा फुले सावित्रीबाईंनी आपला मुलगा म्हणून दत्तक घेतला. त्याचं नाव यशवंत. पुण्यामध्ये खळबळ उडाली. खळबळ उडून देण्यामध्ये ज्योतिराव पटायत होते. पेशवाईच्या काळामध्ये एक रमणा नावाचं लफडं व्हायचं. रमणा म्हणजे हे दरवर्षी श्रावणीच्या काळामध्ये ब्राह्मणांना दक्षिणा वाटणे. तिथे दक्षिणेसाठी ब्राह्मणांची मारामारी व्हायची, भांडणं व्हायची. आणि मग देशस्थ ब्राह्मणांची रांग वेगळी, कोकणस्थ ब्राह्मणांची रांग वेगळी. त्याच्यामध्ये कराडेंना रांग करायला जागा मिळत नसेल बहुधा, पण भांडणं आहेत, मारामाऱ्या व्हायच्या. घाशीराम कोतवाल हातामध्ये चाबूक घेऊन त्यांना फटके मारायचा, अशी त्या रमण्याच्या कहाण्या आहेत. पेशवाई बुडाल्यावर ब्रिटिश सरकारने एक कमिटी स्थापन केली. कमिटीचं नाव दक्षिणा प्राईज कमिटी. आणि ती दरवर्षी या श्रावणीच्या काळामध्ये यावर्षी कोणा ब्राह्मणांना दक्षिणा द्यायची हे ठरवायचे. तर हे मोरो विठ्ठल वाळवेकर, सखाराम परांजपे, सदाशिवराव गोवंडे, ज्योतिराव फुले याने मिळून सरकारला अर्ज केला की दक्षिणा प्राईज कमिटी बंद करा, बंद करा. आणि द्यायचीच असली तर जात न पाहता शिक्षणातली गुणवत्ता पाहून तुम्ही ते पैसे द्या, शिष्यवृत्ती म्हणून द्या. पुण्यामध्ये खळबळ, दंगा व्हायची वेळ आली.
एक सभा भरवलेली होती आणि या सभेला आम्ही मारून काढू असं जे कोणी इथले तत्कालीन गुंड असतील त्यांनी ठरवलेलं होतं. त्या पत्रकावर सह्या या परांजपे, भिडे, चिपळूणकर, वाळवेकर यांच्या होत्या. त्यांना प्रश्न पडला की बहुधा आता आपण मार खाणार. ते महात्मा फुलेंच्याकडे आले. ज्योतिराव म्हणाले काय काळजी करू नका. ज्या दिवशी ही सभा होती, आधी मिरवणूक होती आणि मग मिरवणुकीत ते सभेकडे जाणार होते, त्या दिवशी त्यांनी तालमीमधनं 200 तालीमबाज हे जातीने मांग सगळे पण पैलवान होते. म्हणजे मांग पैलवानाच्याकडे पाहिल्यावरही कोणी जर म्हणत असेल ए, त्याच्याकडे पाहिलं की काही नाही असं म्हणतात. असे त्या मिरवणुकीमध्ये 200 जण सामील होते ज्योतिरावांच्या बरोबर. आणि मग म्हणाले जर चर्चा झाली, भांडणाची वेळ आली की यावर सही कोणी केली तर तुम्ही खुशाल सभेमध्ये सांगा की ज्योतिरावनी केली, माझ्यावर येऊ देत, मी बघतो काय करायचं ते. बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले, खळबळ उडवणारी. सर्वांच्यासाठी बालहत्या प्रतिबंधक गृह काढलं. दुष्काळ 1868चा दुष्काळ, पाणी पिऊ देत नव्हते. पेशवाईच्या काळामध्ये पुण्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये हौद तयार झालेले होते, पण पाणी प्यायला परवानगी नाही, माणसाला पाणी प्यायला परवानगी नाही. क्रांतिकारक कृत्य म्हणजे काय तर 1868 मध्ये हौद खुला केला. काय आमच्या समाजाची स्थिती असली पाहिजे विचार करा तुम्ही. माणसाला पाणी प्यायला आम्ही नाही म्हणत होतो. दुष्काळ आणि टाचा घासतायत माणसं, भीक मागतायत पाण्याची. आणि हे आम्हाला ज्यांना वर्णवर्चस्वाचं फार गुर्मी होती ते तुला पाणी नाही मिळणार म्हणत होते. ज्योतिराव घरी आले एक दिवस, सावित्रीबाईंशी बोलले. दुःखाने कळवळलेलं अंतःकरण होतं. आपल्या घरचा हौद त्यांनी खुला केला. ही घटना नंतरची आहे, पण या असल्या प्रकारच्या घटनांच्यामुळे त्यांच्यावर मारेकरी घातले. मारेकरी घालण्याची घटना 1856ची आहे. त्या मारेकऱ्यांच्या मध्ये होते धोंडीबा रामोशी, आडनाव रोडे, जातीने रामोशी, कॉन्ट्रॅक्ट सुपारी, त्यावेळची दाऊद गँग. पण आमच्या त्यावेळच्या दाऊद गँगचं नाव आहे चातुर्वर्ण व्यवस्था. कारण मांग रामोशी म्हणजे हे हट्टेकट्टे पण आक्रमक, तलवारी चालवणारे, येसकर महार. त्याचं काम त्यांनी मेलेल्या जनावराचं कातडं फक्त सोलायचं, गावामध्ये हळी द्यायची, बलुत्याची पद्धत, हजेरीची पद्धत की त्यांनी रोज चावडीवर हजेरी द्यायची, जोहार मायबाप जोहार. धोंडीबा रामोशी आणि आणखीन एक जण होते. रात्रीच्या वेळी वाड्यामध्ये खडबड झाली. आधी सावित्रीबाई जाग्या झाल्या. चौक आहे त्या वाड्याला. त्या चौकात आल्या. पाहतात तर सोपा ओलांडून कोणीतरी डोक्यावर कांबळी होती. सावित्रीबाई काहीशा घाबरल्या. हे होईपर्यंत ज्योतिराव पण जिना उतरून खाली आले. कोण आहे? ती माणसं थांबली. ज्योतिरावांचे आवाज खणखणीत, त्यांची स्वतःची तब्येत खणखणीत होती. ज्योतिराव उंच रुंद खांद्याचे, दणदणीत आवाज होता. कोण आहे तिथे? ती दोघं जण थांबले. मग मशाली ड्युटीच्या प्रकाशामध्ये पाहिलं तर त्यांचे ते आक्रमक चेहरे. आणि ते म्हणाले तुला मारायला आलोय. ज्योतिराव म्हणलं का रे बाबा, मी तुझं काय बिघडवलंय? म्हणलं नाही, आम्हाला सुपारी पैसे मिळालेत. किती मिळालेत? 1000. त्यावेळचे 1000 बरं का, त्यावेळचे 1000 रुपये. त्यावेळच्या 1000 रुपयांची आत्ताची किंमत एक 10 लाख रुपये वगैरे तरी ठरेल. 1000 रुपये. ज्या वेळेला सोनं श्वास रोखून ऐकून ठेवा, सोनं 1.5 रुपये तोळा होता. 1000 रुपयाची सुपारी ज्योतिरावांना मारण्याकरता म्हणून दिलेली होती. आणि मग ज्योतिराव त्यांना सोप्याच्या दुसऱ्या टोकाला उभं राहून म्हणतायत की बाबांनो, तुम्ही गरीब आहात, मी तर माझं जीवन गरिबाकरताच अर्पण करायचं ठरवलंय. मला मारण्यामुळे तुम्हाला 1000 रुपये मिळत असले तर मारून टाकाय. बघा मी इथे उभा आहे. त्या दोघांचं अंतःकरण हल्लं. हातातली कुऱ्हाड त्यांनी टाकून दिली. धोंडीबा रोडे महात्मा फुलेंचे सहकारी बनले. पुढे 1873 मध्ये त्यांनी सत्यशोधक समाज स्थापन केल्यानंतर ते सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते बनले. सगळं रामोशी रोड्यांचं घराणं सत्यशोधक समाजाचं कार्यकर्ता बनलं. आणि 1916 साली धोंडीबा रोडेंची सून, तिचं नाव सरस्वतीबाई रोडे, ही सत्यशोधक समाजाची अध्यक्ष झाली. अध्यक्ष स्त्री. वर्ष 1916. हे लखनौ कराराचं वर्ष आहे, हे लक्षात ठेवा. हे लोकमान्य टिळक पुनश्च हरिओम सांगतायत, मंडालेहून परत येत आहेत, होम रूल लीग उभं राहत आहे, ते वर्ष हे लक्षात ठेवा. पण ज्या सत्यशोधक समाजामध्ये साळी, कोळी, साष्टी, कारुनारू समाज म्हणतात, मराठा असे सगळे होते, त्याची एक अध्यक्ष 1916 साली एक रामोशी स्त्री होऊ शकत होती. हेच सत्यशोधक समाजाच्या सामाजिक कार्याचं यश आहे. महात्मा फुले महात्मा ठरतो तो मृत्यूला न घाबरणारा महात्मा, मारा मला म्हणणारा. आणि माणसांचे अंतःकरण हलतात, ते त्यांचे सहकारीच बनतात.
हे हौद खुला करण्याची घटना. ज्योतिरावांनी शिवाजी महाराजांचा पोवाडा लिहिला 1869 साली. आपण हे लक्षात घेऊयात की आम्ही महाराजांना विसरलेलो होतो. रायगडची शिवाजीची समाधी च्या भोवती गवत वाढलंय हे पहिल्यांदा कोणी सांगितलं? त्यावेळचा रायगडचा एक कलेक्टर, तो गोरासाहेब होता. पण त्या ब्रिटिश कलेक्टरनी टीका केलेली आहे अनेक कार्यकर्त्यांच्यावर की तुम्ही काय लायकीची माणसात, ह्या भाषेत आहे बरं का त्याचा दस्तऐवज मूळ, काय लायकीची माणसात म्हणला. तुमचा जो आद्य सत्पुरुष त्याची रायगडवरची समाधी अशी धूळ खात, नुसती धूळ खात नाही, तिच्या भोवती गवत साचलंय आणि अशी पडलेली आहे. त्यावेळेला ज्योतिरावांनी रायगडवरच्या शिवाजी स्मारकाचं काम प्रथम हाती घेतलं, तिची साफसफाई करणे. आणि शिवाजी राजाचा पोवाडा हा ज्योतिरावांनी लिहिला. त्याच्यात त्यांनी कुळवाडी भूषण ज्योतिराव असं स्वतःचं वर्णन केलंय. शिवाजी महाराजांच्या कार्याचं वर्णन करण्याच्या ओळी आहेत, रोविला झेंडा हिंदूंचा. म्हणजे तो शब्द वापरायला संकोच नव्हता, पण तो शब्द म्हणजे द्वेष नाही, विषमता नाही असा तो शब्द. रयतेचा राजा असलेला शिवाजी. शिवाजी हे एक प्रेरणास्थान आहे, इकडे लक्ष. आणि त्याच्या समाधीचा आपण जीर्णोद्धार करू हे 1869 मध्ये महात्मा फुलेंनी प्रथम चालू केलं. मग 24 सप्टेंबर 1873 सत्यशोधक समाजाची स्थापना आहे. त्याच्या 2 वर्षांनंतर भारतामध्ये आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंदांनी केली. गुजरात मधल्या काठेवाड भागात मोरवी गावातला हा एक पोरगा, घराणं शैव. महाशिवरात्रीच्या रात्री हा 7 वर्षाचा असताना शंकराच्या पिंडीवर उंदीर खेळतोय आणि गुळ खोबरं पळवून नेतोय हे पाहिलं. लहान मुलाला शोभेशी बंडखोरी त्याच्यात होती. त्यांनी वडिलांना विचारलं की तुम्ही हा शंकरा सर्व सत्ताधीश आहे, जग घडवतो तोच आणि मोडतो तोच, तर साधं त्याच्या पिंडीवरचं गुळ खोबरं त्याला वाचवता येत नाही, तो सगळं जग काय घडवतोय? बापानी मुस्काडीत मारली त्याला. पोरगं पळून गेलं, काशीला जाऊन राहिलं. स्वामी विरजानंदांच्या रूपामध्ये गुरु भेटला. विरजानंद होते दुर्वास मुनीचे अवतार, म्हणजे संतापी, बडवत असत. आणि तुडवल्यानंतर हा मूलशंकर गुरुला प्रश्न विचारत असे स्वामी विरजानंदांना की गुरुदेव क्षमा करा, पण मला मारून आपले हात दुखत असतील तर चेपून देऊ का? आणि हे तो उद्धटपणे विचारत नसावा अशी शंका बाळगायला जागा आहे, कारण हे विचारल्याबद्दल आणखीन मार खाल्ल्याचं निदान इतिहासात नोंद नाही. की मार खाल्ला आणि पोरगं काय विचारतंय तर मला मारून तुमचा हात दुखत असेल तर जरा पुन्हा हात चेपून देऊ का तुम्हाला? या मूलशंकरचे झाले स्वामी दयानंद. त्यांनी वेदांच्या मूळ विचारांचा अभ्यास केला, सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ लिहिला, आर्य समाजाची स्थापना केली आणि भारतभर त्यांचे वादळी आणि आक्रमक दौरे चालू होते. त्यात स्वामीजी आले पुण्यात. पुराण मतवादी अनेक पुणेकरांना स्वामी दयानंद सुद्धा मान्य नव्हते, कारण आर्य समाज चातुर्वर्ण्य पाळत नव्हता, स्त्रीची विषमता पाळत नव्हता, शिक्षणाचे दरवाजे सर्वांना खुले करा म्हणत होता. असे स्वामी दयानंद पुण्यात आले. त्यांचं स्वागत महात्मा फुलेंनी केलं. या स्वागताला पुराण मतवादी पुणेकरांचा विरोध होता. पुणेकरांच्या बुद्धिमत्तेबद्दल प्रॉब्लेम कधीच नव्हता. एकाने एका गाढवाला झूल घातली. गाढवाला नाव स्वामी गर्धवानंद. त्याची पुण्याच्या रस्त्यावरनं मिरवणूक काढली आणि त्यांचं स्वागत कसं करता पाहू. दयानंदांच्या आगमनाचं स्वागत महात्मा फुलेंनी केलं. दयानंदांच्या सत्काराची सभा महात्मा फुलेंनी घडवून आणली. पुढे मुलींसाठीच्या 2 शाळा निघाल्या. महात्मा फुलेंची कंपनी काम करू लागली. लेखनाला बहर येत गेला. पुण्यामधलं एक बंडखोर प्रस्थ म्हणून स्थान आलं. एक असं मानलं पाहिजे की एक प्रकारची मान्यता म्हणजे महात्मा फुले पुणे महापालिकेचे सदस्य बनले. केवढा आशावादी संदेश आहे की एकेकाळी असे सुद्धा नगरसेवक असत. महात्मा फुलेंचा पुतळा आता महापालिकेच्या आवारामध्ये उभा आहे. तो 1925 साली उभा झाला. तो 1925 साली उभा करताना सुद्धा इथल्या वृत्तपत्रांच्या मध्ये भांडण आणि मारामाऱ्या झालेल्या आहेत बरं का, की त्यांचा पुतळा कशाला उभा करायचा. कारण खरं म्हणजे 1925च्या वेळचं महाराष्ट्राचं वातावरण आहे, ब्राह्मणेतर चळवळ चालू होती. त्या ब्राह्मणेतर चळवळीचा आद्य गुरु समजले गेले ज्योतिराव फुले. त्यांच्या मागे थंडावलेली सत्यशोधक चळवळ पुढे शाहू महाराजांच्या काळात वेदोक्त प्रकरणाच्यामुळे पुन्हा पेटली. तिला मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणांच्या नंतर तर राजकारणाचंच रूप आलं. ज्योतिरावांच्या सत्यशोधक समाजातले जे सहकारी होते हे बहुसंख्य राजकारणात आणि राष्ट्रीय काँग्रेसमध्ये शिरले. पुढे त्यांनी निवडणुका वगैरे लढवल्या. मग त्या लढवताना लक्षात आलं
की ब्राह्मणेतर चळवळ हे गाव पातळीला संख्येचं गणित लक्षात घेता सोयीचं राजकीय प्रतिपादन आहे. स्वतः महात्मा फुलेंनी या प्रकारच्या जातीय विद्वेषाला कधीही थारा दिलेला नाही. शाहू महाराजांनी थारा दिलेला नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी थारा दिलेला नाही. पण आम्हाला कोणी कितीही सांगत असले तरी आमचे जर मूळ मेंदू सडलेले असले तर आम्ही तसेच वागणार. 100, 125, 150 वर्ष त्यानंतर गेली तरी तसेच वागणार. आणि जर याला 2 बाजू आहेत असं मानायचं आलं तर दोन्ही बाजूंनी महात्मा फुले नगरसेवक झाले. त्या मधल्या एका वर्षी, हे वर्ष 1876-77 असावं, पुण्यामध्ये लिटन यायचा होता. लॉर्ड लिटन. लिटन म्हणजे साम्राज्यवादी होता, महाराज्यपाल, भारताचा व्हाईसरॉय. तो पुण्यामध्ये येणार आणि पुणे महापालिकेने त्याला एक मानपत्र अर्पण करायचं असा ठरवला होता. मानपत्र आणि त्याचा सन्मान आणि सत्कार करायचा. त्यावेळेला पुणे महापालिकेमध्ये नगरसेवकांची संख्या होती 32. लिटनच्या स्वागत आणि अभिनंदनाचा ठराव 31 विरुद्ध 1 पास झाला. ते 1 म्हणजे ज्योतिराव फुले. ते म्हणाले की महाराज्यपालांना कळवा की तुम्ही इथं येण्याचा जो खर्च आहे तो तुम्ही येण्यापेक्षा तेवढा पैसा द्या, तो आम्ही शहराच्या विकासाला कामी लावू. पण लिटनच्या स्वागताच्याला विरोध केलेला आहे. मग पुण्यामध्ये सार्वजनिक सभा स्थापन होत होती. कृष्णशास्त्री, विष्णूशास्त्री चिपळूणकर होते. डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना झाली. एक डेक्कन मराठा असोसिएशन म्हणून स्थापन झाली. डेक्कन मराठा असोसिएशनच्या स्थापन करण्यामध्ये ज्योतिराव फुले आहेत, त्यांचे सहकारी भालेकर, नारायण मेघाजी लोखंडे, डॉक्टर संतूजी रामजी लाड आणि पुण्यामध्ये त्या काळी गाजलेले एक शल्य चिकित्सक सर्जन डॉक्टर विश्राम रामजी घोले, ज्यांच्या नावाने घोले रोड आहे, हे सगळे त्याच्यामध्ये एकत्र होते. पण कृष्णशास्त्री चिपळूणकर सुद्धा होते. पुढे त्या डेक्कन मराठा असोसिएशनचं रूपांतर शिवाजी मराठा हायस्कूल, मग त्याच्यामध्ये नंतरच्या काळामध्ये शाहू महाराज सहभागी होते. पण निदान मग एक चित्र असं दिसतंय की सर्व जातींचे, सर्व व्यक्ती, विचारवंत एकत्र येत होते. त्यात एकदा कृष्णशास्त्री चिपळूणकरांच्या बद्दल महात्मा फुलेंनी त्यांच्या लेखनात एक शब्द, ते शब्द होते, रांडेने गुलाम केलेला प्रति बृहस्पती. मराठी भाषेला सॉलिड पॉवर आहे बरं का, ताकद आहे. माहिती नसेल तर मला नंतर भेटा. माणसाला खचवणारी मराठी एवढी दुसरी पॉवरफुल भाषा सापडणार नाही. अशी खचवणारी भाषा, असे खचवणारे अनुभव, हे सगळे करत तरी ज्योतिरावांचं काम पुढे सरकणारं चालूच आहे. मनपाचे नगरसेवक, ड्यूक ऑफ कॅनॉट म्हणजे त्यावेळचा इंग्लंडचा युवराज पुण्यामध्ये आला होता. त्याच्या अभिनंदनासाठी सार्वजनिक काकांनी आणि एक कार्यकर्ते हरिरावजी चिपळूणकर यांनी खाना योजायचं ठरवलं. त्याला पुण्यातल्या प्रथित यशांना निमंत्रण होतं. ते निमंत्रण त्यामुळे ज्योतिराव गोविंदराव फुले यांना सुद्धा होतं. ब्रिटिश उपस्थितीत आणि ब्रिटिश राजपुत्र होतो. शेवटी हे लक्षात घ्या की त्यावेळचा ब्रिटिश राजा म्हणजे आता अमेरिकेच्या राष्ट्रपतीला जगामध्ये जे स्थान आहे, ब्रिटन ही त्यावेळची सुपर पॉवर. ब्रिटनचा राजा म्हणजे अमेरिकेचा राष्ट्रपती. आणि तरी घराणेशाही अजून होती, कॉन्स्टिट्युशनल मोनार्की. पण राजपुत्र स्वतः येतोय तेव्हा तिथे ड्रेस कोड असणार. या पार्टीला महात्मा फुले गेले धोतर, कुडतं, कांबळं, डोक्याला एक असं मोठं धनगरी शेतकऱ्याचं पागोटं आणि हातामध्ये एक मोठा सोटा आणि अंगावर कांबळं पांघरलेलं. दारापाशी त्यांना अडवलं पार्टीत. त्यांनी महात्मा फुलेंनी आवाज चढवला. तो गडबड गोंधळ आवाज आतमध्ये गेला. म्हणून हे सार्वजनिक काका आणि हरिरावजी चिपळूणकर घाबऱ्या बाहेर आले की काय चाललंय. तर त्यांनी पहिला हातात सोटा घेतलेला. हे ज्योतिराव गोविंदराव फुले उभे आहेत. कागदोपत्री नियमात तर काही कुठे म्हणलेलं नव्हतं की ड्रेस कोड आणि अमुकच वेश घालून यावा. त्यामुळे महात्मा फुले म्हणले मला प्रवेश मिळाला पाहिजे. प्रवेश मिळाला. कार्यक्रम पत्रिका कोणी केली होती कोणाच ठाऊक, पण त्यांना बोलायची पण संधी मिळाली. ते नगरसेवक होते. तेव्हा सन्माननी नगरसेवकांचा अन्यथा अपमान झाला असता, ब्रीच ऑफ प्रिव्हिलेज, की तुम्ही सभेमध्ये बोलू नाही देत त्यांना. महात्मा फुलेंना बोलायची पण संधी मिळाली. ड्यूक ऑफ कॅनॉटच्या उपस्थितीमध्ये महात्मा फुले काय सांगतायत की मी हा वेश घालून का आलो, तर जरा जाऊन राणीला सांगा की या देशातला सामान्य माणूस कसा राहतो. हे जे सुटाबुटात आलेले सगळे आहेत, हे बॅरिस्टर आणि हे उच्च शिक्षित, या देशातला सामान्य माणूस असा राहत नाही. या देशातला सामान्य माणूस असा राहतो. त्या ड्यूकची एक रस्त्यावरनं मिरवणूक निघायची होती. त्या मिरवणुकीमध्ये सत्यशोधक समाजाचे काही कार्यकर्ते एक पाटी घेऊन उभे राहिले. पाटी काय होती की युवराज आम्ही तुमचं स्वागत करतो. आजीला जाऊन सांगा, आजी म्हणजे व्हिक्टोरिया राणी, आजीला जाऊन सांगा की आम्ही सुखात आहोत, पण या देशात 19 कोटी निरक्षर आहेत. अशी पाटी होती. काम
महात्मा फुलेंचे सहकारी कृष्णाजी भालेकर, ज्यांनी दीनबंधू हे नियतकालिक चालू केलं होतं, या कृष्णाजी भालेकर यांचं काम ही पाठी घेऊन उभे. 1885 मध्ये काँग्रेसची स्थापना झाली. त्या आणि नंतर एका सामाजिक परिषदेच्या सभेला यावं असं न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी महात्मा फुलेंना सांगितलं. त्यांचे जवळचे संबंध होते. न्यायमूर्ती रानडे आणि महात्मा फुलेंचे वडील हे एकमेकाचे मित्र होते. न्यायमूर्ती रानडेंच्या कामाला खरोखर मर्यादा नाही, इतकं थोर काम आहे. पण दुर्दैवाने त्यांची एक बहीण जेव्हा विधवा झाली तेव्हा न्यायमूर्ती रानडेंनी तिचा विवाह करायला नकार दिला. दुर्दैवाने याच न्यायमूर्ती रानडेंवर त्यांच्या वयाच्या 32व्या वर्षी विवाह करण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी एका 11 वर्षाच्या मुलीशी विवाह केला. पुणे, महाराष्ट्र आणि भारताची मला भीती आणि शंका वाटत राहते की आजपर्यंत उडालेली एक चिरफाळ्या ज्या आहेत त्यातला एक प्रकार आहे बोलघेवडे सुधारक विरुद्ध कृतिशील सुधारक. दुर्दैवाने या कृत्यांच्यामुळे सुधारक पक्ष पण कमजोर दुबळा पडतो. त्यातला दुभंगपणा ढोंग उघडकीस येतं. लोकहितवादींनी एवढी महान शतपत्र लिहिली. पुढे 1892 पर्यंत लोकहितवादी तुमच्या माझ्यामध्ये होते, पण पुढे लोकहितवादींचं कर्तृत्व किंवा काय? 1848 ते 50 मध्ये केलेलं लेखन. 1870 मध्ये लोकहितवादींनी आपल्या मुलाला इंग्लंडमध्ये शिकायला पाठवलं, तर तो मुलगा परत आल्यानंतर जात पंचायत बसली, ती म्हणाली की प्रायश्चित्त घ्या. प्रायश्चित्त घेण्याच्या कल्पनेला सुधारकांचा विरोध होता की ह्या काहीतरी बाष्कळ कल्पना आहेत. पण स्वतःवर आलं तेव्हा मात्र लोकहितवादींनी आपल्या मुलाला प्रायश्चित्त घ्यायला लावलं. स्वतः लोकहितवादींनी घेतलं. या प्रसंगांचा संदर्भ देऊन महात्मा फुले म्हणतायत की तुम्ही नुसते हे बाष्कळ गप्पा मारणारे बोलघेवडे सुधारक आहात, मला तुमच्या सभेला येण्यामध्ये इंटरेस्ट नाही. काँग्रेसची स्थापना मूळ व्हायची होती पुण्यात 1885, पण 1885 पुण्यामध्ये प्लेगची साथ आली म्हणून शेवटच्या क्षणाला ते पुण्याहून गेलं मुंबई. गवालिया टँकवर 1885 31 डिसेंबर 1885 ला स्थापना झाली. तर नंतरच्या काँग्रेसच्या अधिवेशनांच्या मध्ये सत्यशोधक कार्यकर्ते पाठी घेऊन बाहेर उभे असत. तिथे हे कृष्णाजी भालेकर पण स्वतः उभे असत. पाठी काय? वेश शेतकऱ्याचा घालून. पाठी काय? काँग्रेसमध्ये किती शेतकरी आहेत सांगा. स्थापनेच्या वेळेला 89 व्यक्ती होत्या. इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना झाली तेव्हा 89 व्यक्ती होत्या. हे सगळे बॅरिस्टर, सुशिक्षित, दुर्दैवानी जाती व्यवस्थेच्या भाषेत सांगायचं तर उच्चवर्णीय. तळागाळातल्या बहुजन समाजाच्या, गरिबांच्या, शेतकऱ्याच्या प्रश्नांच्याकडे लक्ष वेधत होते पुन्हा पुन्हा महात्मा फुलेच. 1882 मध्ये हंटर कमिशन समोर त्यांनी साक्ष दिली आणि महात्मा फुले सांगतायत की प्राथमिक शिक्षणाला सर्वात प्राधान्य द्या. मला नंतर एक सरकारी अधिकारी म्हणून काम करताना माझ्या परीने जेव्हा जेव्हा जिथे जिथे साक्षरता चळवळ मी हाती घेतली तेव्हा एक प्रेरणास्थान समाजासमोर ठेवायचं होतं. आम्ही निवडले महात्मा फुले आणि सावित्रीबाई. पण कालवा होत राहते जीवाची की हे साक्षरता आणि शिक्षण, ज्ञानाचे दरवाजे सर्वांना खुले झाले पाहिजेत, हे केव्हा झालं आणि आजचं चित्र काय? जीवाची कालवा होत राहते की 125-150 वर्षांपूर्वी स्त्री शिक्षणाबद्दल महात्मा फुले बोलले. आज समाजाच्या सर्व घटकांमध्ये, जीवनाच्या सर्व क्षेत्रांच्या मध्ये स्त्री पुरुषाच्या बरोबरीने वावरते, फार मोठ्या प्रमाणात वावरते असं मानायला जागा आहे. पण तरी शिल्लक असलेले प्रश्न. तुमच्या माझ्या देशाला सगळ्यात पहिल्यांदा कोणी सांगितलं रे बाबा की शिक्षणाचे दरवाजे सर्वांसाठी खुले करा, ज्ञानाचे दरवाजे सर्वांसाठी खुले करा? हे सांगणार आहे पेशवाई आणि मराठेशाही बुडवणारा माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन. मुळात सर्वांना शिक्षणाचा हक्क आहे हा ब्रिटिश पार्लमेंटने केलेला कायदा भारताकरताचा 1813 मध्ये. पण एल्फिन्स्टननी 1816-17 मध्ये लिहिले, स्वतःची तो डायरी लिहायचा. एल्फिन्स्टन त्याचा अभ्यास होता. भारतात येणारे जे ब्रिटिश अधिकारी असतात त्यांच्यामध्ये मुख्य 2 घटक होते. एक पोट काढायला किंवा नशीब आजमावायला म्हणून आलेले म्हणजे व्हॅगॅबॉन्ड, लोफर्स, म्हणजे रॉबर्ट क्लाइव्ह, वॉरन हेस्टिंगच्या टाईपचे अधिकारी. पण दुसरे होते की ज्यांची मनापासून श्रद्धा होती की आपल्याला संस्कृती प्रसाराचं काम करायचं आहे. व्हाईट मॅन्स बर्डन, की हे बार्बॅरियन्स, हे मागासलेले आहेत आणि युरोपची आणि ब्रिटनची जी प्रगत संस्कृती आहे ती खरोखर आपल्याला जाऊन सर्वांना द्यायची आहे.
असं व्हाईट मॅन बर्डनच्या सिद्धांतानुसार भारतात येणारे उदात्त विचारांनी येणारे ब्रिटिश अधिकारी, त्यातही दोन प्रकार होते. एक होते उपयुक्ततावादी, बेंथॅम आणि मिलचे शिष्य, पण दुसरे होते ख्रिश्चन एव्हॅन्जेलिकल चर्चचे, म्हणजे विश्वाला हा ख्रिश्चॅनिटीचा विचार देऊ. माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन हा एव्हॅन्जेलिकल ख्रिश्चन परंपरेतला अधिकारी, सुशिक्षित, अत्यंत प्रगल्भ, शांत, विचारी. तो प्रवासाला जेव्हा निघे तेव्हा त्याच्याबरोबर उंट असत, 4 उंटांच्यावर पुस्तकं लादलेली असत, ग्रंथ, आणि जिथे जाऊ तिथे तंबू टाकायचे. अजून इन्स्पेक्शन बंगले तयार झालेले नव्हते, ते नंतर तयार झाले. मला नंतर प्रशासनात काम करताना कायम वाटत आलं की नुसता नावामध्ये असलेला फरक हा दृष्टिकोनातला फरक दाखवतो का? टूरवर असलेल्या अधिकाऱ्यांच्या मुक्कामाची व्यवस्था जिथे होते त्याला ब्रिटिश काळात म्हणत असत इन्स्पेक्शन बंगलो, आत्ताचा शब्द आहे रेस्ट हाऊस. त्याचं सुद्धा बिल शक्यतो दुसऱ्याच कोणीतरी द्यायचं असतं. आणि साहेब येणार आहेत म्हणल्यानंतर साहेबाला काय आवडतं? नॉनव्हेज आवडतं, तर मग त्याच्यासाठी पैसा गोळा करा. तलाठ्यांचा फंड असतो, गाव आणि तालुका पातळीला तलाठ्यांचा एक फंड असतो. इथपर्यंतची परिस्थिती. पण हा माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन पुस्तकं घेऊन जात असे. त्यांनी डायरीत नोंद केली. हे वर्ष 1817 आहे. तो म्हणतो की आम्ही लवकरच मराठ्यांच्या साम्राज्याचाही पाडाव करू, पण या देशात आम्हाला काम काय करायचं आहे? तर ज्ञानाचे दरवाजे समाजाच्या सर्व घटकांना खुले करणे. असा त्याचा पत्रव्यवहार लंडनमधल्या एका मित्राशी झाला. तर त्या लंडनमधल्या मित्रांनी एल्फिन्स्टनला कळवलं की बाबा रे, भारत हा फुटलेला देश आहे आणि निरक्षर आहे, म्हणून तुझं राज्य स्थापन होऊ शकतंय. तू जर सगळ्यांना साक्षर केलंस, शिक्षण दिलं, तर ते तुला एक दिवस म्हणतील की तू इथून चालता हो. तर असं करू नकोस. या पत्राचं उत्तर देताना एल्फिन्स्टन कळवतो आहे की जेवढ्या लवकर ते आम्हाला म्हणतील तो सुदिन, आमचं कार्य पूर्ण झालं असं आम्ही समजू आणि आम्ही इथून जाऊ. भारताचं शैक्षणिक धोरण आणलं मेकॉलेनी, आणि आपण त्याच्याबद्दल आजपर्यंत त्याला श्रद्धांजली वाहत राहतो की आर्मी ऑफ क्लर्क्स उभी करणे, कातडी काळी पण अंतःकरणाने गोरे असलेल्यांची एक फौज उभी करणे. त्या मेकॉलेचा सुद्धा त्यावेळी ब्रिटिश पार्लमेंटची डिबेट झालाय की हे आधुनिक शिक्षण जर तुम्ही आणलं, आधी ब्रिटिश सरकार म्हणत होतं की आणूयात ते शिक्षण तुमचं आणू, हिंदूंना संस्कृत पाठशाळांच्या मधलं आणि मुस्लिमांना मदरसांच्या मधलं. राजा राममोहन रायांनी आग्रह धरला की नाही, आम्हाला आधुनिक शास्त्र तंत्रज्ञानाचं शिक्षण द्या. हे आमचं जे वैदिक असो अथवा मदरसांच्या मधलं शिक्षण असो त्याची काळजी आम्ही घेऊ, पण तुम्ही आम्हाला देताना इंग्लिश आणि अत्याधुनिक शास्त्र तंत्रज्ञानाचं शिक्षण द्या. म्हणून नवीन शिक्षणाचं धोरण आलं. ते मेकॉले हा काय संतपुरुष लागून गेलेला नव्हता, त्याला इथले साम्राज्यवादी हितसंबंध सांभाळायचे होते. तरी सुद्धा या शिक्षण धोरणावर ब्रिटिश पार्लमेंटमध्ये चर्चा झाली. अनेकांनी हा मुद्दा मांडला की अहो, हे शिकून युरोपसारख्या संस्था, राज्य पद्धती, स्वातंत्र्य, स्वराज्य, एतद्देशीय लोक सुद्धा मागू लागतील. तर पार्लमेंटमध्ये या परिसंवादाला उत्तर देताना मेकॉले म्हणतो की ज्या दिवशी भारतीय म्हणतील की आता आमचा देश आम्हाला चालवू द्या, तुम्ही चालते व्हा, मेकॉलेचं वाक्य आहे दॅट विल बी द प्राऊडेस्ट डे. सर्वात अभिमान वाटावा असा दिवस. आम्हाला आमच्या देशाला, समाजाच्या सर्व घटकांना शिकण्याचा हक्क द्या हे सांगायला लागला गोरा साहेब. त्याने 1816-17 सांगितलं. तरीही आज 100 कोटीतले 40% निरक्षर असतात. 40 कोटी. प्राथमिक शिक्षणाची गुणवत्ता 3rd रेट असते. जिल्हा परिषदेच्या आणि नगरपालिकांच्या शाळांच्या मध्ये तथाकथित उच्चवर्णीय, सवर्णीय, आर्थिकदृष्ट्या नीट असलेले, जात असलेले तुम्हाला सापडले तर मला दाखवा आणि 1000 रुपये घेऊन जा. अजूनही 3rd रेट शिक्षण मिळणाऱ्या शाळांच्या मध्ये दुर्दैवाने दलित समाज, बहुजन समाज, गोरगरीब समाज, जे मिळतं त्या शिक्षणाची क्वालिटी सुद्धा 3rd रेट. एल्फिन्स्टन पासून आंबेडकरांपर्यंत, त्याच्या डायरीपासून भारताच्या राज्यघटनेपर्यंत आम्ही म्हणत आलो सक्तीचं आणि मोफत शिक्षण वयवर्ष 14 पर्यंत. तो घटना स्वीकारताना मूलभूत हक्क नाही ठरला, म्हणून तो घटनेच्या 4थ्या अध्यायात घालण्यात आला, कलम 45. राज्य शासनाची दिशादर्शक सूत्र. आत्ता यावर्षी घटना दुरुस्ती होऊन आता प्राथमिक शिक्षण आणि वयवर्ष 14 पर्यंत सक्तीचं आणि मोफत शिक्षण हा मूलभूत हक्क बनला. प्रायमरी एज्युकेशन ऍक्ट आला. तो कायदा म्हणतो की मूल 6 वर्षाचं झालं की त्याला शाळेत घालणं हे आईवडिलांचं कर्तव्य आहे. मुलगा किंवा मुलगी 6 वर्षाचं होऊनही त्याला शाळेत नाही घातलं तर तो दखलपात्र गुन्हा आहे. कायद्यानुसार दखलपात्र गुन्हा आहे.
एवढ्या प्रचंड वाटचालीनंतर एवढे एल्फिन्स्टन आणि मेकॉले, हंटर कमिशन समोरचे महात्मा फुले, महर्षी कर्वे, आगरकर, गोपालकृष्ण गोखलेंनी व्हायसरॉयच्या काउन्सिलमध्ये केलेली भाषणं, गांधीजी, आंबेडकर, सावरकर, एम.एन. रॉय, राज्यघटना, स्वातंत्र्याची 56 वर्ष, यानंतर जगातल्या निरक्षरांच्या पैकी निम्मे निरक्षर आपल्या या महान भारत देशात आहेत. इसवी सन 2003 मध्ये 50% निरक्षर. शाप आहे. या निरक्षरतेला जातीय सुद्धा अर्थ आहेत. त्या निरक्षरतेचा आणि गरिबीचा सुद्धा संबंध आहे. मला शंका वाटत राहते, ही दुःखद आणि आक्रमक आहे, रागावलेली शंका आहे की इथल्या राज्यकर्त्या वर्गाचाच निश्चय की नको फार जणांना शिक्षण द्यायला, आपली दुकानं धोक्यात येतील. लोक शिकले तर जेव्हा मतांचा जोगवा मागवायला जातो तेव्हा तो शिकलेला प्रश्न विचारणार आहे की अरे तू मागच्या वेळी अमुक शब्द दिला होता, आता तुझं काय येऊ नकोस. तरी लोक हे करतातच. तरी इथली लोकशाही प्रगल्भ आहेच. आणि प्रगल्भ मतदाराचा आणि किती पुस्तकं शिकलाय याचा काही संबंध नाही, पण राज्यकर्त्या वर्गाचा कट आहे काय. जगामध्ये शिक्षणावर अंदाजपत्रकीय तरतूद सर्वात कमी करणाऱ्यातला आम्ही एक देश आहोत. भारतापेक्षा बांगलादेश शिक्षणावर खर्च जास्ती करतं, नेपाळ करतं, श्रीलंका करतं, पाकिस्तान सुद्धा करतं. आम्ही आमच्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या 3.45% म्हणजे GDPच्या एवढे शिक्षणावर आम्ही खर्च करतो. शाळा आहे तर फळा नाही. खडू आणि फळा ही मोहीम आम्हाला आत्ता हातात घ्यावी लागते. खडू आणि फळा आहे तर मास्तर नाही. पगार घ्यायला फक्त जातात पगाराच्या दिवशी मास्तर शाळेत. एक शिक्षकी शाळा, द्विशिक्षकी शाळा. मग शासनाने ठरवलं बजेटचा फार मोठा रक्कम जी काही शासकीय बजेटची आहे ती या प्राथमिक शिक्षणावर होते, पण प्राथमिक शिक्षणाची अजून दैना. आमचे सगळे समाजसुधारक सांगत आले की प्राथमिक शिक्षणाची गुणवत्ता सुधारा. स्त्री चळवळ, मला वाटत राहतं तेव्हा आणि आजचं चित्र काळजाची कालवा होते. आजही निरक्षरांच्या मध्ये 2/3 स्त्री आहेत. महाराष्ट्रात सुद्धा. म्हणजे मी हिंदी बेल्ट आणि तथाकथित बिमारू स्टेट्स बद्दल बोलत नाही. महाराष्ट्रामध्ये असलेल्या निरक्षरात सरासरी 2/3 स्त्री आहेत. उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश इथली तर स्थिती याच्याहूनही भीषण. भर जर काही आकडे पाहायला गेले तर 2003 सालातलं बहुधा महाभयानक भीषण चित्र डोळ्यासमोर येणार आहे. एका बाजूला कल्पना चावला असेल, एका बाजूला इंदिराजी असतील की स्त्री ह्या पदापर्यंत पोहोचू शकते आणि समाज त्यांना स्वीकारतो. पण दुसऱ्या बाजूला काय काय चित्र आहे. जन्माला आल्यानंतर 1 वर्षाचं व्हायच्या आत मुलाचा मृत्यू, याला शास्त्रीय शब्द आहे इन्फंट मॉर्टॅलिटी रेट, IMR. तो भारताचा आता 67-68च्या आसपास असेल. जन्माला आलेल्या 1000 मुलांच्या मधली 67 किंवा 68 मुलं 1 वर्षाची व्हायच्या आत मरतात. यामधले 40हून अधिक मुली असतात. त्यानंतर वयवर्ष 1 ते 5 याला म्हणतात चाइल्ड मॉर्टॅलिटी रेट. तोही असाच 67-68च्या आसपास आहे. त्यामध्ये सुद्धा 40पेक्षा जास्ती मुली असतात. शाळांच्या मध्ये आजही भरतीचं प्रमाण 100% आहे का नाही निघत, कागदोपत्री निघतं. पण जर नीट पाहायला गेलं तर 6 वर्षाचं मूल झालं तरी त्याला शाळेत भरती केलेलं नाही. अशामध्ये 90% मुली आहेत. म्हणजे भरती होतात त्यातले 37% जण 4थीत गळतात. त्याला म्हणतात गळतीचं प्रमाण. इयत्ता पहिलीमध्ये 100 मुलं मुली जर भरती झाली तर 4थीमध्ये किती जण गळतात? 37 जण गळतात. या गळणाऱ्या 37त 26 मुली असतात. पुढे असे जे 100 जण 5वीत जातील त्यातल्या आणखी 27 जण 7वीत गळतात. या 27मध्ये 21 मुली असतात. मग याच्यामध्ये भर घाला सासरी होणाऱ्या छळणुकीमुळे होणारी आत्महत्या, जाळून घेणे, हुंडा, बलात्कार. रस्त्याने जाताना चिमटा काढला नाही अशी सांगणारी स्त्री मला भेटली तर मी धन्य मानायला तयार आहे स्वतःला. याच्या व्यतिरिक्त नुसते नजरांनी पचापचा थुंकत होणारे बलात्कार तर सोडाच. आता नवीन येत चालले गर्भजल परीक्षा, ॲम्निओसेंटॉसिस. शास्त्र तंत्रज्ञान माणसाला शहाणं करतं काय? कायदा झाला गर्भजल परीक्षेच्या विरुद्धचा. आमच्याच काही मित्रांनी मुंबईचा एका विशिष्ट वर्षाकरताचा सर्वे केला. त्यावर्षी मुंबईमध्ये जे अधिकृत, तरी मी अजून सांगतोय की अधिकृत MTP मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी म्हणजे ॲबॉर्शन, आणि तरी ते लिगल ज्या डॉक्टर्सना परवानगी दिली आहे, 1 लाख ॲबॉर्शन जी झाली त्यातली 97,750 गर्भ मुलींचे गर्भ होते.
मुंबई, फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र, आगरकर आणि महर्षी कर्वेन वगैरेंचा, लोकमान्य टिळक आणि या स्वातंत्र्यवीर सावरकर आणि विठ्ठलरामजी शिंदे, गाडगेबाबा, कर्मवीर भाऊराव पाटील या सगळ्यांचा महाराष्ट्र. स्त्रीविरुद्धच्या गुन्ह्यांच्या मध्ये भारतात महाराष्ट्राचा पहिला नंबर लागतो, उत्तर प्रदेश आणि बिहारचा नाही लागत. मग कोणीतरी पळवाट काढतं की उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये स्त्रीविरुद्ध गुन्हे होतात पण ते पोलिसात नोंदवले नाही जात. महाराष्ट्राचा आकडा मोठा का वाटतो? नोंदवले जातात म्हणून मोठा वाटतो. आता नवी आणखीन प्रकार म्हणजे HIV पॉझिटिव्ह पत्नी, विवाहित स्त्री, ह्याच्यामध्ये HIV पॉझिटिव्ह त्या स्त्रीचा दोष काय असतो? लग्नाच्या आधी सुद्धा पुरुष HIV पॉझिटिव्ह असेल तो ते लपून विवाह करतो. कोर्ट आता निकाल देत आहेत की खुनाच्या गुन्ह्यापेक्षा जास्त गंभीर शिक्षा त्याला दिली पाहिजे. पत्नीकडे HIVचं प्रमाण वाढण्याचं भारतातलं सर्वात जास्ती कारण पतीकडनं येणारा HIV पॉझिटिव्ह, तरी दोष तिलाच, घरातनं हाकलून दिली जाणार ती. हा त्यांनी जे काही भलंबुरं किंवा आमच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतल्या दोषांमुळे झाला. भारतात ज्या अधिकृत पहिल्या HIVच्या 2 केसेस सापडल्या ती लहान मुलं होती, 11 आणि 9 वर्षाचे. त्यांना हिमोफेलिया म्हणजे जखम झाली की रक्त थांबत नाही हा रोग होता. त्यामुळे विशिष्ट काळाने त्यांना डायलिसिस करावं लागायचं, म्हणजे सगळं रक्त बदलले. ते एकदा चेतन आणि रोहित अशी ह्या 2 मुलांची नाव आहेत. ते बदलताना त्यांना दिलं गेलं दूषित रक्त. पण आता HIV पॉझिटिव्हचं प्रमाण महाराष्ट्र जास्ती आहे, त्या महाराष्ट्रामध्ये पुणे सर्वात जास्ती आहे. मला प्रश्न पडत राहतो की आम्ही काही शिकलो का बाबा? एका बाजूला स्त्रीचं ईश्वर रूपात पूजा करणारी जगाच्या पाठीवरची एकमेव संस्कृती आहे. बाकी कोणताही धर्म ईश्वर तो आहे त्यांचा. इथे ईश्वराचं रूप दुर्गा हेही असू शकतं, लक्ष्मी हेही असू शकतं, सरस्वती हेही असू शकतं. आणि दुर्जनांचं पारिपत्य केल्यानंतर त्या आनंदाच्या भरात नाचणारी महाकाली, पण तिच्या पायाखाली शंकर आहे म्हणून तिने हातभर अशी जीभ, गळ्यामध्ये नररुंडांची माळा आहे. एकीकडे आम्ही म्हणणार यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताहा, तरीही 21व्या शतकात रस्त्यावर चौकांच्या मध्ये स्त्रीला मिळणारी वागणूक ही जर पचापचा थुंकणारी आणि प्रत्यक्ष करण्याचं डेअरिंग नाही म्हणून नजरांनी बलात्कार करणारी असेल तर कसले 30%? कुठले आपण शिकलो? महात्मा फुले, कोण बाबासाहेब आंबेडकर, कोण सावित्रीबाई फुले? ते टाचा घासून जगले आणि मेले. आम्ही ढिम्म आहोत अशा आहोत. आमच्या जीवनात येणार आहे का अजूनही हुंडा बळी? मला एकाड एक दिवस निदान कोणातरी जाणकारांच्याकडनं ऐकायला लागतं की माझ्या बहिणीला अमुक झालं. मला प्रश्न पडत राहतो की त्यानंतर तू ऐकून तरी का घेतो? बहीण सुद्धा आधीपासून कळवत होती की मला असं होतं, हे मला मारतील अशी शंका वाटते. पण एकदा मुलगी दिली की ती आम्हाला मेली, तिने परत यायचं नाही. जो समाज शिकू नाही शकत की समाजात स्त्रीचं स्थान सन्मानाचं, आणि हा मी नुसता नैतिक मुद्दा बोलतोय असं समजू नका. जगातल्या सर्व प्रगत अर्थव्यवस्थांच्याकडे पहा, तुम्हाला दिसेल की ज्या समाजांचा सेक्स रेशो म्हणजे स्त्री पुरुष प्रमाण हा त्याला म्हणतात पॉझिटिव्ह, म्हणजे 1000 पुरुषांमागे 1000हून जास्ती स्त्रिया, ते विकसित समाज आहेत. जो समाज विकासाचा अंदाजपत्रक करताना स्त्रीच्या विकासाकडे जास्ती लक्ष देतो ते समाज जास्ती विकसित आहेत. मी तुम्हाला जास्ती अर्थशास्त्र वगैरे कशाला सांगू? उदाहरणच सांगतो, एक छोटीशी गोष्ट आहे, अर्थपूर्ण आहे. 1977 मध्ये आंध्रच्या पूर्व किनाऱ्यावर वादळ झालं. मी त्यावेळेला कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला होतो, पण कार्यकर्ता म्हणून आम्ही मदत कार्यासाठी म्हणून आंध्रामध्ये गेलो. किनाऱ्यावर राहिलो, गावांचं पुनर्वसन तर केलंच, पण एक दिवस आमचा जिथे तंबू होता तिथे छोट्याशा एका गावातली काही माणसं आली. ती म्हणाली की अमुक एक गाव आहे इब्राहिम पेठ, तिथे अजून एक काही प्रेत काढली गेलेली नाहीयेत. वादळ संपून 1 महिना झालेला होता जवळजवळ. आम्हाला आश्चर्य वाटलं की ती प्रेत कशी काय काढली गेलेली नाहीयेत. आम्ही त्या माणसानं विचारलं की ती प्रेत कशी काय काढली गेलेली नाहीयेत. त्यांनी दिलेलं उत्तर होतं, वो तो हरिजन है, हम उसको कैसे हात लगाएंगे. 1977 ते आम्ही केलं, सर्व काम करायचं ते. गावागावांच्या मध्ये पुन्हा काही आता नवीन उभारणी सुरू करायची आहे तर आम्ही सर्व गावकऱ्यांना एकत्र करायचो आणि विचारायचो की आता तुम्हाला काय हवंय. गावातले सगळे पुरुष साधारणपणाने सांगायचे की अमुक रस्ता करा, तमुक बिल्डिंग पडली आहे ती करा. गावातल्या जर स्त्रियांना एकत्र केलं तर त्या 2च गोष्टी सांगायच्या. त्या सांगायच्या हे गावचं मंदिर नीट करून द्या आणि शाळा पडली आहे ती नीट करा, आमची मुलं घरात बसली आहेत ते आम्हाला पाहवत नाही.
वाचाल तर वाचाल. एक पुरुष शिकला तर एक व्यक्ती साक्षर होते, पण एक स्त्री शिकली तर एक कुटुंबाच्या कुटुंब साक्षर होतं. महात्मा फुलेंची जी शाळा होती त्याची 12 फेब्रुवारी 1855 एक पब्लिक परीक्षा झाली मुलींची विश्रामबाग वाड्यात. विश्रामबाग वाड्यात त्यावेळेला पुन्हा कॉलेज चालायचं. पुण्याचे गर्दीचे थवेच्या थवे त्या विश्रामबाग वाड्याच्या दिशेने गेले. ही तारीख आहे 12 फेब्रुवारी 1855. मुलींच्या शाळेची सार्वजनिक परीक्षा होते. त्या कार्यक्रमाचा अध्यक्ष होता त्यावेळच्या पुण्याच्या एका सरकारी अधिकाऱ्याची पत्नी. ही पण परंपरा जुनी आहे असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे या सरकारी अधिकाऱ्याचं नाव जोन्स आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष होती मिसेस जोन्स. मग परीक्षा वगैरे झाली. त्यावेळचे 3000 लोक आले. परीक्षा झाली. पारितोषिक वितरण होतं. त्याच्यामध्ये एका 5 वर्षाच्या मुलीला पारितोषिक होतं. हे दस्तऐवज आहेत बरं का. मी ज्याचा होतो डायरेक्टर आर्काइव्ज 1990-91 मध्ये, ते मुंबईच्या आर्काइव्ज मध्ये ह्याचे ओरिजिनल रिपोर्ट आहेत त्याचे 12 फेब्रुवारी 1855 चे. एक 5 वर्षाची मुलगी व्यासपीठावर येऊन या मिसेस जोन्सला विचारते आहे की तुम्ही आम्हाला बक्षीस काय देणार. मिसेस जोन्स हसली असेल. तिने काहीतरी सांगितलं असेल अमुक बक्षीस देणार. महात्मा फुलेंच्या शाळेतली मुलगी सांगते आहे की आम्हाला लायब्ररी बक्षीस द्या, पुस्तक बक्षीस द्या. पुढे त्या शाळेतल्या एका 14 वर्षाच्या मांग, मला सांगावं लागतं हे दुःखद, म्हणजे नाव या प्रकारचं जातीचं नाव घेणं दुःखद आहे पण सांगावं लागतं. 14 वर्षाची मांग मुलगी, निबंध स्पर्धा होती महात्मा फुलेंनी शाळांच्या मध्ये मुलींच्या करता. ती शूद्रांची मुली त्यांच्याकरता काढलेली शाळा. 14 वर्षाची एक मांग मुलगी सांगते, निबंध वाचून दाखवते की वेद आमचे नाहीत असं धर्मगुरूच सांगतात. त्यांनी आम्हाला सांगावं की आमचे काय आहेत आणि मग आमचा धर्म कोणता आहे. तुम्ही जर तुमचा जो धर्म आहे तो आमचा धर्म आहे म्हणत असलात तर तुम्ही आम्हाला आमचे असल्यासारखे वागत का नाही. ही प्रगल्भता ही सत्यशोधक चळवळीनेही दिली. सत्यशोधक चळवळीच्या मग ठिकठिकाणी ब्रँचेस, शाखा पण निर्माण झाल्या. मगाशी मी तुम्हाला सांगितलं तसं खून करायला आलेल्या धोंडीबा रामोशी रोडे याची सून सत्यशोधक चळवळीची अध्यक्ष बनली 1916. पण महात्मा फुलेंचे एक सहकारी कृष्णाजी भालेकर यांनी 1877 मध्ये जे नियतकालिक काढलं होतं दीनबंधू, त्याच्या पुढे तानुबाई बिर्जे नावाची स्त्री 1906 साली दीनबंधूची संपादक बनली. ही भारतातली आणि जगातली पहिली स्त्री संपादक आहे. महात्मा फुलेंच्या शाळेत जिनी शिक्षण घेतलं अशा ताराबाई शिंदे नावाच्या स्त्रीनी पुढे 1882 साली स्त्री पुरुष तुलना नावाचं एक छोटंसं पुस्तक लिहिलं. ताराबाई शिंदेचं अख्खं घराणं सत्यशोधक घराणं होतं. वडील सत्यशोधक, दोन्ही काका सत्यशोधक, एक काका तर सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष होते. या ताराबाई शिंदेनी 1882 साली संपूर्ण जगाच्या पाठीवर स्त्रीमुक्तीबद्दल लिहिलं गेलेलं हे पहिलं पुस्तक आहे. हे आम्हाला कसं कळलं आणि कधी कळलं? 1975 मध्ये बीजिंगला एक कॉन्फरन्स होती, स्त्री चळवळीचा आढावा घेणारी. इंटरनॅशनल विमेन्स इयर वगैरे काहीतरी असेल त्या सुमाराला. बीजिंग, चायना, त्यावेळेला तरी त्याचं नाव पेकिंग होतं. तिथे कॉन्फरन्स होती. ऑक्सफर्ड विद्यापीठातली एक स्त्रीमुक्ती चळवळीतली कार्यकर्ती महाराष्ट्रात आली. तिने हे डॉक्युमेंट्स वगैरे पाहिले. ताराबाई शिंदेना तिने शोधलं. तिने ताराबाई शिंदेंच्यावर पुस्तकं लिहिली आणि महाराष्ट्रातनं भारतातनं गेलेले जे स्त्री प्रतिनिधी होते त्यांना बीजिंगमध्ये प्रश्न यायला लागले की अहो ते तुमच्या ताराबाई शिंदे. मग आम्हाला प्रश्न पडला की असं आमच्या कोणत्या? पण मग ताराबाई शिंदे महान ठरतातच, कारण कोणाही भारतीयाला महान ठरण्याचं जे शेवटचं सर्टिफिकेट आहे ते त्यांना मिळालं, ते म्हणजे पाश्चिमात्यांनी सत्कार करणे. आम्हाला त्यांच्या उंजळीनी पाणी प्यायची, आमच्या मेंदूलाच जी गुलामीची सवय लागून राहिलेली आहे तिचे त्यांनी कौतुक केलं. मला शंका वाटतच राहते की विवेकानंद कितीही महान असो तो, शिकागोमध्ये जर ते श्रेष्ठ ठरले नसते तर भारताने त्यांच्या चरणी लोटांगण घेतलं असतं काय? आमचं आम्हाला कधी कळणार खरं श्रेष्ठत्व काय? आणि ते खोटा अभिमानही नको, खोटा दुरभिमानही नको, दुरावाही नको. अभ्यासातनं कळलेलं की खरोखर या विश्वाला देण्याजोगं आमच्यापाशी काय, आणि ते कोणाबद्दलही द्वेष न बाळगता कसं द्यायचं, त्याला मी म्हणतोय एतद्देशीय प्रेरणा आहे, स्वदेशी प्रेरणा आहे. महात्मा फुलेंच्या सर्व कार्याची प्रेरणा स्वदेशी आहे, या मातीतली आहे. त्यांनी थॉमस पेन वाचला, राईट्स ऑफ मॅन वाचलं, पण शिक्षण, समता, अस्पृश्यता निर्मूलन, जातीभेद दूर करणे, स्त्री शक्ती जागरण, स्त्री मुक्ती, या सर्व प्रेरणा महात्मा फुलेंच्या एतद्देशीय आहेत.
संत वाङ्मयाच्या मधून आलेले आहेत म्हणून त्यांचं सामाजिक कॉन्ट्रीब्युशन मोठं ठरतं. सत्यशोधक पद्धतीने विवाह लागले का? कारण त्यावेळच्या विवाहांच्या मध्ये भटजी आवश्यक असायचा. पुढे तुम्ही हसणार आहे त्याची गॅरंटी मी तुम्हाला आधी देऊन ठेवतो बरं का. एका भटजीनी एका लग्नामध्ये 6.5 रुपये दक्षिणा मागितली, ती दक्षिणा नाकारली आणि भटजी शिवाय ते लग्न लागलं म्हणून या भटजीनी खटला भरला कोर्टात की मी मंत्र म्हणल्याशिवाय विवाह अधिकृत होऊच शकत नाही आणि माझी दक्षिणा 6.5. मी मगाशी सांगितलेल्याची तुम्हाला आठवण करून देतो परत की ज्या वेळेला सोन्याचा भाव इतका कमी होता त्यावेळेला 6.5 रुपये, रुपया 1.5 रुपया हे मासिक उत्पन्न असे, त्यावेळेला 6.5 रुपये लग्नाची दक्षिणा ती दिली नाही म्हणून कोर्टात केस. तर ही जी केस सांगतोय ही केस विनायक बुवा जोशी विरुद्ध महात्मा फुले अशीच केस आहे. एक कुसाजी पाटील म्हणून होते, कुसाजी पाटलांचा विवाह, आणि त्याच्यामध्ये ह्या विनायक बुवा जोशींना बोलवलं नाही म्हणून त्यांनी खटला भरला. महात्मा फुले त्या खटल्यामध्ये कुसाजी पाटलाच्या बाजूने उपस्थित राहिले. तालुक्याचं जे कोर्ट आहे खालचं कोर्ट त्यांनी निकाल दिला की जी हिंदू परंपरा आहे त्यानुसार विवाहाला भटजीला बोलवलं पाहिजे आणि त्याची दक्षिणा दिली पाहिजे. कोर्टाने त्याच्यात एक व्यत्यास काढला. कोर्टाचा निकाल आहे की एक वेळ भटजीला नाही बोलवलं तरी चालेल पण भटजीला बोलवलं नाही तरी दक्षिणा दिली पाहिजे. म्हणून ही केस अपिलात गेली. अपिलामध्ये खालच्या कोर्टाचा निकाल कायम करण्यात आला आणि मग फायनली ते मुंबई हायकोर्टामध्ये गेली. 2 जजेसच्या बेंचने ही केस ऐकली. हे 2 जजेस होते न्यायमूर्ती काशीनाथ त्र्यंबक तेलंग आणि न्यायमूर्ती रावसाहेब मंडलिक. भारतीय माणसं, मराठी माणसं, पण यांनी पूर्णपणे 100% निकाल दिला की विवाहासाठी भटजीनीच मंत्र म्हणले पाहिजेत असंही बंधन नाही आणि दक्षिणा देण्याची सुद्धा सक्ती करता येणार नाही. हा हायकोर्टाचा निकाल 1890 मधला आहे, महात्मा फुलेंच्या निधनाच्या अगदी थोडा आधी. महात्मा फुले ह्या वेळेला पुस्तकही लिहित होते. त्या पुस्तकांची सविस्तर यादी जी आहे की माझी सहकार्य तिने तुम्हाला वाचून दिलेलीच आहे, पण त्यातल्या एका प्रसंगावर आपण जरा एखाद दुसरं मिनिट दिलं पाहिजे. पहिलं पुस्तक तृतीय रत्न 1855 हे नाटक आहे. कशावरचं नाटक आहे तर एका गरीब बहुजन समाजातल्या घरामधला मुलगा आणि मुलगी म्हणजे पती पत्नी ठरवतात की आता आपल्याला शिकायचं, या विषयाचं नाटक आहे. ते तृतीय रत्न म्हणा तृतीय नेत्र म्हणा, एका जुन्या दस्तऐवजात सापडलेल्या मूळ प्रतीवर महात्मा फुलेंनीच एका ठिकाणी रत्न खोडून नेत्र लिहिले, अशी मूळ दस्तऐवज उपलब्ध आहे. ज्ञान हा तिसरा डोळा आहे असं मानून म्हणून हा तृतीय रत्न होतं, तृतीय नेत्र होतं. या नाटकाचा पहिला प्रयोग पुण्यात झाला आणि तो रस्त्यावर झाला. म्हणजे नुसतं पुणे महाराष्ट्र भारत नाही, जगाच्या इतिहासातला पहिलं स्ट्रीट प्ले आहे, पथनाट्य. आणि ते जनसामान्यांच्या विषयाबद्दलचं आहे. ते राजे रजवाडे आणि त्यांची प्रेम प्रकरणं आणि त्याच्यामध्ये एक विदूषक फक्त आपल्याला मध्ये मध्ये विनोदासाठी मधलं नाही, जनसामान्य खरा तळागाळातला समाज याचं शिकणे. आणि या नाटकाचा शेवट आहे 2 मुद्दे आहेत शेवटाकडे. दोघंही पती पत्नी मिळून ठरवतात की आपण सावित्रीबाईंच्या शाळेमध्ये जाऊ. मग पत्नी पतीला सांगते की अहो तुमची वेळ झाली, तुम्ही निघा, आधी तुम्ही जेवून घ्या आणि तुम्ही निघा. आणि मग नाटकाचा शेवट आहे की हा पती म्हणतोय की नाही मी आधी नाही निघा, आपण बरोबर जेवायला बसायचं. पती आणि पत्नीनी बरोबर जेवणे ही सुद्धा एक सामाजिक क्रांती होती. अशा बुजबुजलेल्या ओलसर कोळिष्टक साठलेल्या 19व्या शतकाबद्दल आपण गेला काही काळ बोलतो आहोत. त्याच्याशी ज्यांनी टक्कर घेतली, समाज संघटना स्थापन करत कार्य केलं, त्यांचे चरित्र, त्यांचे विचार, तरीही त्यांची प्रचंड दूरदृष्टी समजावून घ्यायला आपण मध्यरात्रीपर्यंत काम करत राहिलो तरी अपुरं पडणार आहे. महात्मा फुलेंनी दारूबंदीबद्दल बोललेत. पुणे नगरपालिकेने ठिकठिकाणी दारूचे गुत्ते काढायला परवानगी दिली, त्याचा महात्मा फुलेंनी निषेध केलाय. त्याचा पुणे महापालिकेमध्ये चर्चा झाली नाही, नगरपालिकेमध्ये ती चर्चा ही आहे का ते दारूचे कुत्ते हे उत्पन्नाचं साधन आहे. आज महाराष्ट्राचं जे एकूण रेव्हेन्यू आहे शासकीय स्टेट लेव्हलला, त्याचा 2/3 भाग दारूवरील अबकारी करातून येतो. म्हणजे लोक हो मजबूत दारू प्या. आणि मूळ महिला धोरण अतिशय प्रागतिक आहे,
पण अत्यंत दुःखद गोष्ट म्हणजे त्या महिला धोरणाचं जे छापला होतं पुस्तिका, त्याच्या एकाच पानावर 2 क्लॉज होते. वर होतं की महिलांच्या विकासासाठी महाराष्ट्र शासन विशेष खर्च करेल. त्याच पानावर खाली हा काहीतरी क्लॉज 5.2 5.2 हा क्लॉज, आणि त्याच पानावर खाली तो 5.7 येतो की महिलांच्या विकासासाठीची जी जास्तिक रक्कम लागणार ही दारूवरील अबकारी करातून उभी करण्यात यावी. आणि गावातल्या हातभट्टीचा अड्डा अथवा अधिकृत लायसेन्स असलेलं सुद्धा दारूचं दुकान याविरुद्ध जर महिला मंडळाने ठराव केला तर ते दारूचं दुकान रद्द करेल असं शासन म्हणतं. आजपर्यंत जवळजवळ एकही दुकान रद्द झालेलं नाही. उलट महिलांना मार खावा लागलाय, तुरुंगात जावं लागलंय की दारूचं दुकान बंद करा. सर्व समाज सुधारकांमध्ये तुम्हाला एक साम्य दिसेल की त्यांनी दारू हा शाप आहे याच्याबद्दल बोललेत. महात्मा फुले बोललेत, शाहू महाराज बोललेत, बाबासाहेब आंबेडकर बोललेत, गांधीजी बोललेत, दारू हा शाप आहे. आता वाढत चालला. पाणलोट क्षेत्र विकासाचा विचार महात्मा फुलेंनी प्रथम मांडलाय. पाणी अडवा, पाणी जिरवा. खडकवासला धरण बांधून झालं, कॅनॉल झाले, पण लोक कॅनॉलचं पाणी वापरून शेती करायला तयार होईनात. कारण आम्ही परंपरा सोडून भरभर नवीन शिकत नाही. म्हणून मांजरीच्या जवळ महात्मा फुलेंनी स्वतः 200 एकर जमीन विकत घेतली आणि तिथे खडकवासल्याच्या कालव्यातून पाणी उपसून शेती फुलवून दाखवली. शेतीतले नवे प्रयोग केले. शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव हा विचार महात्मा फुलेंनी 1883 मध्ये शेतकऱ्याचा आसूड हा जो ग्रंथ प्रकाशित झाला त्यात मांडला. महात्मा फुले त्यात म्हणतात की शेतकरी गाडाभर माल घेऊन बाजारामध्ये जातो आणि त्याच्यावरचा पैसा त्याला मिळतो, तेव्हा त्याला लक्षात येतं की त्याला आपल्याला जेवढा खर्च आला तेवढा सुद्धा भरून नाही निघाला. महात्मा फुलेंचं वाक्य की त्याला हातावर चांदण्या दिसतात. म्हणजे गाडाभर शेतमाल जो असेल त्याचा प्रत्यक्ष भाव मिळताना हातात काय मिळतं, त्याला हातावर चांदण्या दिसतात. म्हणजे शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव ही संकल्पना महात्मा फुले प्रथम मांडतात. त्यांच्या सहकार्यांनी भारतातली पहिली कामगार युनियन स्थापन केली. बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन स्थापन करणारे नारायण मेघाजी लोखंडे मुंबईला राहणारे. गणेशोत्सव सुरू झाला त्यावेळेला नारायण मेघाजी लोखंडेंनी गणेशोत्सवावर टीका केली. नारायण मेघाजी लोखंडेंची टीका काय आहे? गणेशोत्सवाच्या निमित्ताने वर्गणी गोळा करून गणपतीच्या मांडवाच्या खाली जुगार खेळायला गुंडांना हे चांगलं निमित्त होईल. हे 100 वर्षांपूर्वीचं वाक्य सांगतोय तुम्हाला मी, आत्ताचं नाही. पण पहिली कामगार युनियन नारायण मेघाजी लोखंडेंनी स्थापन केली. त्याच नारायण मेघाजी लोखंडेंनी महात्मा फुलेंच्या सांगण्यावरून टिळक आणि आगरकरांचा सत्कार केला. कोल्हापूरचं प्रकरण, बर्वे, कोल्हापूरच्या शिवाजीचा छळ होत असे. टिळक आणि आगरकरांनी त्या बर्वे विरुद्ध लेख लिहिले. त्यांनी अब्रू नुकसानीची केस लावली आणि ऐन वेळेला कागलचे आबासाहेब घाटगे टिळकांना पुरावे देणार होते, ते पुरावे त्यांनी दिलेच नाहीत. त्यामुळे टिळक आणि आगरकर लटकले. अशा वेळी त्यांना जामीन द्यायला महात्मा फुलेंचे एक सहकारी बिल्डिंग कन्स्ट्रक्शन व्यवसायातले, त्यांचं नाव रामशेठ उरवणे. महात्मा फुलेंच्या सांगण्यावरनं रामशेठ उरवणेंनी टिळक आणि आगरकरांना जामीन दिला. त्या सगळ्या केसमध्ये आपली बदनामी होणार या भीतीनेच विष्णूशास्त्री चिपळूणकरांचा अकाली मृत्यू झालाय. त्यावर आजपर्यंत वादविवाद चालू आहेत की तो मृत्यू चुकू नये का त्यांनी विष घेतलंय. पण त्यांना मृत्यू समय ते असताना त्यांचे डॉक्टर होते विश्राम रामजी घोले. हे पुढे सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष होते, महात्मा फुलेंचे सहकारी होते. पुढे एका मुद्द्यावरनं त्यांचं महात्मा फुलेंचं वितुष्ट आलं, पटलं नाही. हे तुम्हाला एक फीचरही दुर्दैवाने दिसेल की त्यांचं भालेकरांशी पटलं नाही, संतोजी रामजी लाड यांच्याशी पटलं नाही. माणसं दुरावली पण मूळ विचार तो राहिला. आणि माणसं दुरावली म्हणून आदर नाही दुरावला, कार्याच्या मूळ मुद्द्यावरही नाही, पण माणसं दुरावली. विश्राम रामजी घोले यांनी पुण्यातल्या एका सभेमध्ये जेव्हा आधी हिंदू धर्मावर टीका झाली तेव्हा त्यांनी मांडलं की कुठल्या एकाच धर्मावर अशी टीका करू नका, टीका करण्याजोगं असलं तर ते सगळ्याच धर्मांमध्ये आहे. याला त्यांनी उदाहरणं ख्रिश्चन धर्माची दिली. आणि हे थोडंसं ज्योतिरावांना पसंत नाही पडलं. त्यातनं वितुष्ट उद्भवलं आणि दुरावा निर्माण झाला. भालेकरांशी सुद्धा असा दुराव निर्माण झाला. नारायण मेघाजी लोखंडे यांच्याशी सुद्धा दुराव निर्माण झाला. अतिशय आग्रही स्वभाव ज्योतिरावांचा, आक्रमक स्वभाव. पण विष्णूशास्त्री चिपळूणकर ज्यांचं आणि महात्मा फुलेंचं विड्या भोपळ्याचं सुद्धा सख्य नव्हतं, ते मृत्यूसमयी असताना ज्योतिरावांनी डॉक्टर विश्रामरामजी घोलेंना सांगितलं. मृत्यूचं कारण निश्चित कळत नव्हतं, त्यामुळे मृत्यूचा दाखला मिळत नव्हता, म्हणून अंत्यसंस्कार करता येत नव्हते. अशा वेळी विश्रामरामजी घोलेंनी मृत्यूचा दाखला दिला.
टिळक आणि आगरकर तुरुंगातून सुटून आल्यानंतर त्यांचा पहिला सत्कार हा नारायण मेघाजी लोखंडेंनी केला. लोकमान्य टिळकांना पुढे 1898 मध्ये शिक्षा झाल्यानंतर संपूर्ण भारतातला कामगारांचा पहिला संप हा मुंबईमध्ये घडला. तो घडवण्यामध्ये सत्यशोधकांचा हात होता, मोठा वाटा होता. पुढे ब्राह्मणेतर चळवळ असं त्याला रूप आलं. लोकमान्य हे ब्राह्मणांचे पुढारी असं चित्र तयार झालं. म्हणून मग वेदोक्त प्रकरणातून उद्भवलेलं शाहू महाराजांचं प्रकरण, वेदोक्त आणि ताई महाराज, राखीव जागांचा पहिला उल्लेख सुद्धा महात्मा फुलेंच्या लेखनात आहे. जात जातीच्या प्रमाणात द्यावीत कामे वाटून असं त्यांच्या अखंड आहे. आणि बहुजन समाजाला, दलित समाजाला समान संधी मिळायची असेल तर त्यांच्यातले शिक्षक, त्यांच्यातले असं सगळं मांडत ज्योतिराव फुलेंनी मांडलंय. राखीव जागांची पहिली हिंट. मग पुढे 26 जुलै 1902 राखीव जागांचा पहिला ठराव प्रत्यक्ष संमत झाला. मी म्हणेन एक विलक्षण दूरदृष्टी आहे की जिथे त्यांनी स्वतः धर्मांतरही केलेलं नाही. आरोप होत राहिले त्यांच्यावर व्हायचे ते सर्व प्रकारचे झाले. ते आजपर्यंत सुद्धा अनेकदा होतात की ते मिशनऱ्यांना सामील होते, गोऱ्या साहेबाला सामील होते, स्वातंत्र्याचं मोल त्यांना नव्हतं. पण सामाजिक स्वातंत्र्य, राजकीय स्वातंत्र्य, समता यांचा जो लढा आहे याचं सर्व तत्वज्ञान मांडताना महात्मा फुलेंनी पुढे मांडलंय ते तत्वज्ञान आहे अद्वैत विचाराचं, वेदांत विचाराचं, निर्मिक. तो ईश्वर निर्गुण निराकार आहे. आपण त्याची सर्व लेकरं, त्याला मध्यस्थाची गरज नाही. माणसातलं परस्परांचं नातं हे परस्पर सन्मान, विश्वास यावरच आधारित असायला हवंय. प्रारंभ करताना मी म्हणालो की 1848 मध्ये सुरू झालेला एक यज्ञ तो अखंड 42 वर्ष चालू होता. तो महात्मा फुलेंचा. तो पत्नीला बरोबर घेऊन, पत्नीने तर पुढे आणखी 2 वर्ष काम केलं. आणि प्लेगच्या साथीमध्ये यशवंत बरोबर काम करत असताना सावित्रीबाई 1892 मध्ये प्लेगच्या साथीत गेल्या. काही काळासाठी सत्यशोधक चळवळ महात्मा फुलेंच्या मागे थंडावली. तिची जी ऐतिहासिक वाटचाल आहे ती आपण पुढे समजावून घेणार तर आहोतच आहोत. पण समाजाचं भलं कशात आहे ते चारित्र्य, शील, शिक्षण, स्त्रीचं समाजातलं समतापूर्ण स्थान हे सर्व घेत एका आधुनिक समर्थ राष्ट्राची उभारणी यामधला महात्मा ज्योतिराव फुले हा खरा बहुजन समाजाचा महात्मा. त्याला महात्मा कोणी शंकराचार्य नाहीत म्हणाले. त्यांना महात्मा ही पदवी सरकारने नाही दिली, जनसामान्यांच्या सभेमध्ये मिळाली आणि ती महात्मा ही पदवी त्यांच्यामध्ये राहिली. मी तर सातत्याने सांगतोच की आजही विचार मांडताना, कार्य करताना जर समाजाकडून तुच्छता, अवहेलना, उपेक्षा, दुरावा, खोटं नाटं वाटायलाने, अपप्रचार या सगळ्याला पुरून उरायचं असेल तर महात्मा फुले आणि सावित्रीबाई त्यांनी रस्त्यावरनं सोसलं. ते त्यांच्यावर जो समाज थुंकला, दगडी मारली, पण ते टिकले. आज जर स्वतंत्र आणि स्वाभिमानी राष्ट्राचे नागरिक म्हणून आपण बसत असलो तर अंतःकरणामध्ये सावित्रीबाई, महात्मा फुले आणि संपूर्ण समाज सुधारणा चळवळ याचे शाश्वत आभारी राहतच भारताच्या नव्या वैभवाची प्रार्थना आपण म्हणली पाहिजे. आज थांबतो. नव्या वैभवाचीच स्वप्ने सजावी, नव्या वैभवाचीच स्वप्ने सजावी. मनी हास्य लेऊन मुक्ती जगावी, मनी हास्य लेऊन मुक्ती जगावी. हवी फक्त उन्मुक्त निर्माण शक्ती, हवी फक्त उन्मुक्त निर्माण शक्ती. नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ती, नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ती. हवी फक्त उन्मुक्त निर्माण शक्ती, हवी फक्त उन्मुक्त निर्माण शक्ती. नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ती. नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ती. अहंता गळावी अभंगास म्हणता, अहंता गळावी अभंगास म्हणता. तपस्येत तल्लीन आतून होता, तपस्येत तल्लीन आतून होता. प्रतिभे समस्तीत आकार यावे,
प्रतिभे समस्थित आकार यावे पुरी उत्तमाचेच ओंकार गावे पुरी उत्तमाचेच ओंकार गावे हवी फक्त उन्मुक्त निर्माण शक्ती हवी फक्त उन्मुक्त निर्माण शक्ती नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ती नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ती जरी एक अश्रू पुसायास आला जरी एक अश्रू पुसायास आला तरी जन्म काहीच कामास आला तरी जन्म काहीच कामास आला जरी अश्रू विस्फोट होऊन सजला जरी अश्रू विस्फोट होऊन सजला तरी मुक्त ज्वालामुखी जन्म झाला तरी मुक्त ज्वालामुखी जन्म झाला हवी फक्त उन्मुक्त निर्माण शक्ती हवी फक्त उन्मुक्त निर्माण शक्ती नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ती 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 नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ती